टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद। महानगरपालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार। मतदार याद्यांमधील घोळ कोण सोडवणार? आधी याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या। आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वी विरोधकांचा प्रश्नांचा भडीमार। भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंचं आवाहन। मतदार याद्यांबाबत काही प्रश्न असल्यास पुराव्यांसह कोर्ट आणि निवडणूक आयोगात जावं। फक्त पत्रकार परिषद घेऊन प्रश्न सुटत नाहीत, मुनगंटीवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर। मतदार याद्यांमधील दुबार नावांबाबत काय कारवाई केली, हरकतींवर स्पष्टीकरण द्यावं। ठाकरेंच्या सेनेच्या सुषमा अंधारेंचा निवडणूक आयोगावर निशाणा। निवडणुका जवळ आल्या की विरोधकांचे आरोप सुरू होतात। आनंद परांजपे यांची टीका, तर निवडणुकीसाठी तयार, आम्हीच जिंकणार, अतुल भातखळकर यांना विश्वास। प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीत रहा, निवडणूक आयोगाचे 29 महापालिका आयुक्तांना आदेश। आचारसंहिता अर्ज भरणं, आवश्यक कागदपत्रांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरेंना धक्का, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपत, विकास कामं करण्यासाठी भाजपत प्रवेश, घोसाळकरांची प्रतिक्रिया। निवडणुकीपर्यंत असे अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये होतील, काम करण्याची इच्छा असणारे भाजपत येणार, भाजप नेते प्रवीण दरेकरांसह आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय, काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील, खासदार धनंजय महाडिकांचं सूचक विधान। फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण, सांगलीतही अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईसह 13 महानगरपालिकांना 74 कोटींचा निधी, मुंबईसाठी अतिरिक्त 36 कोटींची तरतूद। पुणे महानगरपालिकेसाठी महायुती, ठाकरे बंधूंसह महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी। भाजपचं मुंबई पुण्यामध्ये शक्ती प्रदर्शन, तर महाविकास आघाडीची एकत्र बैठक। उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर। ओमराजे निंबाळकरांनी महिला उमेदवाराला हसीना पारकर संबोधल्यामुळे उमरग्यामध्ये वातावरण तापलं। महिला उमेदवाराला बदनाम करू नका, परिणाम भोगावे लागतील, भाजपचा निंबाळकर यांना इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरील सेंट्रल पार्कचं प्रेझेंटेशन। 125 एकर जमिनीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं सेंट्रल पार्क उभारणार, शिंदेंची माहिती। भाड्याने घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार, म्हाडा लवकरच स्वतःचे पोर्टल लॉन्च करणार। सर्वसामान्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार म्हाडा भाड्यानं घरे सुद्धा उपलब्ध करून देणार। पुण्याच्या बोरसे दिल्लीमध्ये दाट धुक्याची चादर, अनेक ठिकाणी दृश्यमानता 100 मीटरपेक्षा कमी, धुक्यांचा विमान सेवेवर परिणाम। दिल्लीमध्ये येणारी 4 विमानं जयपूरला वळवली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।